नमस्कार, मी रेकी ग्रँड मास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हेल्थ वेलनेसच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ती बुद्धिमय शरीराची व्याख्या किंवा बुद्धिमय शरीर म्हणजे काय। तर सर्वसाधारणतः ज्या वेळेला आपण बुद्धिमय शरीराचा विचार करतो, साहजिकच आपली बुद्धी याचा ह्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये रोल आपल्याला बघायला मिळतो। आता आपण आपल्या आयुष्यामध्ये दोन प्रकारे निर्णय घेत असतो। एक असतात ते प्रॅक्टिकल निर्णय असतात आणि दुसरे असतात ते भावनात्मक निर्णय असतात। आता जे प्रॅक्टिकल निर्णय असतात याचं जे पूर्ण इंडिकेशन असतं ते आपल्याला आपल्या मेंदूकडनं मिळतं आणि जे भावनिक निर्णय आपण घेतो त्याच्यामध्ये आपल्या इमोशन्स, आपल्या भावना याचा प्रभुत्व आपल्या निर्णय क्षमतेवरती असतं। तर ज्या वेळेला आपल्या समोर विभिन्न प्रकारच्या परिस्थिती निर्माण होतात त्या परिस्थितीमध्ये कधी भावनात्मक निर्णय करायचा आणि कधी प्रॅक्टिकल निर्णय घ्यायचा याचं जे डिफरन्सिएशन आहे ना, हे करायचं काम हे बुद्धिमय शरीर करत असतं। म्हणजे आपली सत्सद विवेक बुद्धी, आपण जे काही शिकलो आहोत किंवा आपण जे काही आत्मसात केलेलं आहे त्याचं ऍप्लिकेशन हे कुठं होतंय, कुठल्या परिस्थितीमध्ये करायचंय, कुठल्या वेळेला कुठली गोष्ट करायची आहे, या सगळ्याचा जो निर्णय असतो हे आपलं बुद्धिमय शरीर घेत असतं। आता बुद्धिमय शरीर ज्या वेळेला आपण बॅलन्स करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा आणि सोपा सुटसुटीत सरळ मार्ग म्हणजे ध्यानधारणा। ज्या वेळेला आपण ध्यान करतो त्यावेळेला आपले साहजिकच सगळ्यांची एक मत असतं की ध्यान केल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं किंवा छान वाटतं। म्हणजेच ह्या प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला आपलं मन आणि आपली बुद्धी, आपला मेंदू हे स्थिर होतं आणि कुठल्याही परिस्थितीकडे बघताना कुठल्या प्रकारे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे हे याच्यामधनं ठरवलं जातं। तर या व्हिडिओमध्ये आज आपण इथे थांबूयात, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन शरीरासह। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हे कायम लक्षात ठेवा की कर्माला मेनू नसतो।